श्रावण महिन्याची एक लोकप्रिय कथा खास करून भगवान शिवाशी संबंधित आहे. खाली दिलेली गोष्ट जी आहे ना, ती भावनिक भाषेमध्ये आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगते ती नक्की तुम्ही आवर्जून ऐका. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, ऐश्वर्या मिक्स ब्लॉग म्हणून. पुरातन काळात समुद्र मंथन झाले होते. देव आणि दैत्यांनी मिळून अमृतासाठी समुद्र मंथन केले. त्या मंथनातून अनेक वस्तू बाहेर आल्या, पण एक अत्यंत घातक विष देखील बाहेर आले. त्या विषाने संपूर्ण सृष्टीला संकटात टाकले. तेव्हा सर्व देव आणि ऋषीमुनी भगवान शिवाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की हे विष पिणे केल्याशिवाय विश्व वाचणार नाही. भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी ते कालकूट विष प्राशन केले. विष पिऊन त्यांच्या कंठाला निळसर रंग आला आणि ते निळकंठ महादेव म्हणून प्रसिद्ध झाले. विषाच्या प्रभावामुळे भगवान शिवाला खूप उष्णता जाणवू लागली. म्हणून सर्व देवांनी गंगा मातेला त्यांच्या जटांमध्ये बसवले. तसेच श्रावण महिन्याभर त्यांच्यावर जलाभिषेक सुरू केला, जेणेकरून त्यांना थंडी मिळेल आणि ते शांत राहतील. त्या दिवसापासून श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा, रुद्राभिषेक, उपवास आणि विशेषतः जल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. श्रावण महिन्याचे जे महत्त्व आहे ना, ते महत्त्व असे आहे: भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.